कोण जास्त ताणतंय रायगडमध्ये, राष्ट्रवादी, शिवसेना? आणि शिवसेना असेल तर का? राष्ट्रवादीची किंवा ज्या एका कल्चरमधनं आम्ही वाढलेलो आहोत, तर त्या कल्चरमध्ये आम्ही कुठल्याही अशा प्रकारची वक्तव्य किंवा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण हे कधीच आम्ही तरी अनुभवलेलं नव्हतं. आणि आतासुद्धा आम्ही असू किंवा आमचे नेते असतील, ह्या माध्यमातून सुद्धा असं कुठेही काही गोष्टी बोलताना दिसत नाही. कोण जास्त ताणतंय म्हणण्यापेक्षा आत्ताची राजकीय परिस्थिती इतकी खालवलेली आहे की प्रत्येकजण हे खूप पर्सनल होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या प्रकारचं वक्तव्य इथले स्थानिक नेतृत्व आमच्या नेत्यांवरती करतात, आमच्या नेतृत्वावरती करतात, हे स्वाभाविकपणे आम्हाला कोणालाही आवडणारी गोष्ट नाहीच आहे ना. म्हणजे ठीक आहे, आपल्या मनामध्ये कटुता असणं मी काय नाकारत नाही, पण तरीसुद्धा कुठेतरी आपण मर्यादा राखून सुद्धा वागलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. शेवटी शहराचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण कुठेतरी मी म्हणेल तेच अशी जर गोष्ट असेल तर ही महाडची जनतासुद्धा ते खपवून घेणार नाही. म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी एक विशिष्ट म्हणजे फक्त काहीतरी गोष्टी मिळवण्याकरता समोरचे करत आहेत असं माझं ठामपणाचं मत आहे. कारण जसं मी तुम्हाला मगाशीसुद्धा म्हटलं की महाडमध्ये त्यांचं ते कायम म्हणत आलेले आहेत की आम्ही एकदा दोनदा तीनदा चौथ्यांदा आम्हाला संधी मिळाली. मग महाड शहरसुद्धा तुमच्या त्याही वेळेला होतं का? कधी महाड नगरपालिकेवरती तुम्हाला तितकं महत्त्व द्यावं वाटलं नाही? मग आताच असं काय गोष्टी आहेत की तुम्हाला असं वाटतं की महाड आम्हाला त्या ठिकाणी ताब्यात घ्यायची आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं लोकांना सगळ्या गोष्टी कळत असतात. कोण जास्त ताणतंय म्हणण्यापेक्षा मला इतकंच हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे की महाडची जनता ही सुज्ञ आहे, सुसंस्कृत महाड म्हणून महाडची ओळख आहे. आत्ताच्या पिढीला काय हवं आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजपची काही आमची जी मंडळी असतील आमच्या युतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि त्यात सहित आमचे संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल हा विश्वास मला निश्चितपणानं आहे.